पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्यामुळे माई मावशीला इतकं सगळं ऐकून घ्यावं लागलं आणि मी काहीही बोलू शकलो नाही आणि काही करू शकलो नाही। काय करतेस? मला बोलायचं तुझ्याशी। आणि मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, मी काम करतो। तू का चिडतोयस इतका? इतकी मोठी चूक केली आहे का मी? आणि जे काही झालं ते 2 दिवसांपूर्वी झालं, आपण अजून भांडत का बसलोय? आणि असं भांडून ही परिस्थिती आटोक्यात येणार आहे का? बर, तू मला सांग, ही परिस्थिती कशी आटोक्यात आणायची? तू बोल माझ्याशी। बर, मी सांगते। तू आधी एक गोष्ट ऐक, माझे बाबा मला सांगायचंय। सांग ना। नाही, तू गोष्ट सांग, तू गाणी म्हण, कवितेचं वाचन कर, तू एखादा डान्स करून दाखव मला, नृत्याविष्कार वगैरे। माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, माझ्या मावशीला लोकांची बोलणी खावी लागतात आणि तुला गोष्टी सुचतायत। पट्या, त्या गोष्टीत तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे। बरं ऐक, सांगते। एक जोडपं होतं आणि त्यांच्याकडे एक खेचर होतं। ते तिघही एका प्रवासाला निघाले। आनंदात स्वतःत रमत गमत चालले होते। पण थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की लोक त्यांच्याकडे बघून हसतायत। ते गोंधळले, लोक का बघून हसतायत? तेवढ्यात त्याला एक जण म्हणाला, अरे तुझ्याकडे एक खेचर आहे, तरी तू तुझ्या बायकोचे हाल का करतोयस? तिला बसव खेचरावर आणि ने चालत। तर नवऱ्याने लगेच त्या बायकोला खेचरावर बसवलं। पुन्हा ते तिघं रमत गमत जाऊ लागले। थोडं पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे च्या, बायकोकडे बघून लोक तोंड वेडी वाकडी करतायत। तिला कळे ना आता हे असं का होतंय। मग एक जण तिला म्हणाला, कशी बाई आहेस तू? म्हणजे तुझ्याकडे खेचर आहे, तू स्वतः खेचरावर बसलीयस, त्या नवऱ्याचे बिचाऱ्याचे हाल करतेस आणि त्याला त्याची फरफट करत त्याला चालत नेतेस। तेव्हा तो नवराही जाऊन खेचरावर बसला। पुन्हा ते तिघे आपल्या प्रवासाला निघाले। थोडं पुढे गेले तर त्यांच्या लक्षात आलं की पुन्हा लोक त्यांच्याकडे बघतायत आणि कुसूर करतायत, त्यांच्याविषयी बोलतायत, काही लोक त्यांना हसतायत। तेवढ्यात एक जण म्हणाला, काय माणसं आहेत, मुक जनावर ते, दोघं नवरा बायको त्या खेचरावर बसलेत आणि चाललेत आपले। त्यांना त्या जनावराची दया येत नाहीये का? ते दोघं गोंधळले, त्यांना कळे ना काय करावं। दोघही खेचरावरून खाली उतरले आणि पुन्हा ते तिघही पहिले होते तसे चालू लागले। झाली गोष्ट, आता करू का? नाही, कुठलीही गोष्ट तात्पर्याशिवाय कशी संपेल ना। आणि तात्पर्य हेच आहे की पट्या, आपण कसेही वागलो, आपण काहीही केलं तरी लोक त्यांना हवं तेच बोलतात। पण ते बोलतात म्हणून आपण का बदलायचं? आपण त्याचा त्रास का करून घ्यायचा? आपण एकत्र आनंदी आहोत पट्या। मावशींना आपण दोघं लिव्ह इन मध्ये राहतो याची काही अडचण नाहीये, मग आपण लोकांकडे लक्ष का द्यायचं? त्यांचा त्रास का करून घ्यायचा? कारण आपण ज्या समाजात राहतो ना, त्यात लोक राहतात आणि आपला त्यांच्याशी रोज संबंध येतो। मग संबंध ठेवूया ना। त्यांचं बोलणं इतकंही मनावर नको घ्यायला की त्यांच्या बोलण्याचा त्रास होईल। छान, म्हणजे लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं नाही, कारण त्याचा त्रास होईल। आणि तुझं वागणं नाही होणार त्रास। मोकळेपणाने बोल माझ्याशी। तुझ्याच प्रॉब्लेम बद्दल मी मोकळेपणाने तुझ्याशी कसं बोलू? मग कोणाशी बोलशील? कोणाशी नाही, आपण दोघे पार्टनर्स होता ना मेका। आपल्या दोघांमधले प्रॉब्लेम्स, वाद हे आपल्या दोघांमधले आहेत। हे मी कोणाशी डिस्कस करू शकणार नाही, ओळखीच्यांची तर नाहीच नाही। ठीक आहे, मग तू प्रियाशी बोल। कोण प्रिया? प्रिया, कारण प्रिया तुझ्या ओळखीची नाहीये, कारण प्रिया अनोळखी आहे, कारण प्रिया काल्पनिक आहे।
चहा घे, बहुतेक तुला वेळ लागेल. नाही पट्या, हे बघ, तू तू ना तू मोकळेपणाने कोणाशी तरी बोलल्याशिवाय तुझं डोकं शांत होत नाही आणि ते शांत करणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून म्हणतीये प्रिया तुला फोन करेल. नो आय एम सॉरी, तू प्रियाला फोन कर आणि तिच्याशी बोल. कारण तू धनंजय आहेस. मी कोण आहे? धनंजय. मी धनंजय नाहीये आणि मी कुठल्याही प्रियाला वगैरे फोन करणार नाहीये. नाही, तू करणार आहेस. मी करणार नाहीये. बरं ठीक आहे, मी आज जाते. प्रिया तुला फोन करेल. प्रियाचा फोन उचल. मी नाही प्रिया, हे नाही, प्रिया नाही, अनामिका. बोल अनामिका. रॉंग नंबर लागला बहुतेक. काय बोलतेस तू? काय रे पट्या, सगळा माहोल खराब करतोस तू. धनंजय, हॅलो धनंजय, मी प्रिया बोलते. ऐक ना, मी काय म्हणतो, मी काय रे, सारखं आपल्या त्या पट्याशी बोलण्यात बिझी असतोस. आता राहताय ना म्हणावं लिव्ह इन मध्ये, मग सोडवा की भांडणं. सारखा काय त्या अनामिकाला त्रास देत असतो. त्याला म्हणावं जरा त्या अनामिकाला नीट वागवत जा. ए पट्यात चांगलाच वागतो अनामिकाशी. हो का? मग अनामिकाच भांडकुदळ आहे का? नाही, तसं नाहीये. ती काही भांडत वगैरे नाही. ती फक्त गोष्टी लपवते पट्यापासून आणि तिला माहितीये की पट्याला या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो. हो का? असं का करते ती? बॉयफ्रेंडला असं का फसवायचं? ए मुली, ती फसवत नाही. मी काय म्हंटल, ती लपवते. फरक आहे. का रे, असं का करते ती? देवाला ठाऊक किंवा तिला ठाऊक का ते. मग पट्याला सांग ना, तिला थेट विचार की तू असं का करतेस. असं काय विचारायचं आणि किती वेळा विचारायचं आणि काय सांगणार आहे असं सांगून. असं असेल का की पट्याला त्रास होऊ नये, त्याच्या ऑलरेडी असलेल्या स्ट्रेसमध्ये त्याला अजून स्ट्रेस येऊ नये म्हणून अनामिका त्याला काही गोष्टी सांगत नसेल. त्याच्यावरचा स्ट्रेस कमी झाला की योग्य वेळ आल्यावर त्याला सांगावं असं तिला वाटत असेल. पण होतं वेगळंच. तिलाही वाटत असेल की पट्याच्या भावानी नोकरीचा राजीनामा द्यावा, पण मग तो भाऊ एकटाच गेला राजीनामा द्यायला. आणि ही गेली तिच्या मुलीचा छोटासा किरकोळ प्रॉब्लेम सोडवायला माहेरी. पट्याचा भाऊ 30 वर्षांचा आहे आणि अनामिकाची मुलगी 20ली आहे. जर पट्याला वाटत असेल की अनामिकानं 30ल्या पट्याच्या भावाकडे लक्ष द्यावं, तर 20ल्या तिच्या मुलीला अनामिकाची गरज नसेल का? ती तिची जबाबदारी नाहीये का? म्हणजे ती सचिन बरोबर का नाही गेली ऑफिसला? तिने विचारलं होतं ना सचिनला, पण तो नाही म्हणाला. असं नोकरीच्या ठिकाणी कोणाच्या मागून जाणं बरोबर दिसतं का? आणि शेवटी झालं काय? हे सगळं केल्यानं पट्या नाराज झाला. पट्या तिच्यावर चिडला की अनामिकाला पण खूप वाईट वाटतं. मग ती मुद्दाम पट्याला राग येईल असं का वागेल रे? सचिन, बोल ना रे माझ्याशी.
काय चाललं? नाही म्हणजे तू इथे रडतोय, ती तिथे मेलोड्रामा करते. तिचं मला समजू शकते मी की तिच्याकडे रिझन आहे. तिचा नवरा जवळ नाहीये, तिच्या चुकीमुळे हे सगळं घडतोय. करेक्ट आहे तिचं, ती समजू शकते. तुझं काय? तू कशाला एवढं रडतोय? तू कशाला एवढा इमोशनल होतोय? चल रडणं बंद कर. आता मी कसं वागायचं, मला कधी काय वाटलं पाहिजे हे सगळं तुम्हीच ठरवणार आहात का? ओव्हर रिॲक्ट नको करू सचिन. ओव्हर रिॲक्ट नाही करत मी, आणि करत असेल तर करत असेल. मला हवं तसं व्यक्त पण नाही होऊ शकत का मी आता? तुम्हाला वाटत असेल पैसे देऊन तुम्ही काही विकत घेऊ शकता, मला विकत घेतले तुम्ही, पण असं नाही आहे. माझ्या भावना नाही विकत घेऊ शकत तुम्ही. मला रडायचं असेल तेव्हा मी रडणार, मला जसं वागायचं असेल तसं वागेन मी. तुम्ही नाही सांगायचं. जे करायचं ना या रूम मध्ये करायचं आणि आवाज खाली ठेवून करायचं. या रूम बाहेर तुझा आवाज नाही गेला पाहिजे. गेला तर मग तू बघ. हॅलो, तू प्लीज मला पट्या म्हणू नकोस, मला सौरभ म्हण प्लीज. काय इतका चिडतोस? तू बोल ना त्या धनंजयशी, तो सांगेल तुला अनामिकाची बाजू. मी बोललो धनंजयशी आणि त्याच्याशी बोललो म्हणूनच मी तुला म्हणतोय की मला पट्या म्हणू नकोस, मला सौरभ म्हण. कारण मी नाही डिझर्व करत तुझं प्रेम. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुला काय काय बोललो, तू काय विचार करून असं वागलीस आणि मी त्याचा काय गैरसमज करून घेतला. आणि मी ना तुला नाही डिझर्व करत आणि मी नाही डिझर्व करत तुझं प्रेम. मी चिडलो की आय एम रिअली सॉरी. आपल्यात नेहमीचा ड्रामा व्हायलाच हवा का? सुरुवातीलाच का समजून घेत नाहीस मला? मी हायपर होतो. मुळात ना मला वाडा सोडून बाहेर पडायचं नव्हतं. त्याच शहरात वेगळं घर घेऊन राहायचं मी कधी कल्पनाही केली नव्हती. पण मावशीने हट्ट धरला, आपण बाहेर पडलो, वेगळा संसार थाटलाय, सगळं आलबेल आहे. पण माझं मन नाही लागत. सतत तिथल्या लोकांची, तिथल्या माणसांची काळजी करत राहतो. आणि म्हणून अजूनही कदाचित माई मावशी किंवा सचिनचा विषय निघाला की मी जरा नाही, फार पॅनिक होतोस. सुचतच नाही तुला काही. सचिन भाऊ आहे तुझा, त्या मावशी आहेत. थोडासा माझा विचार कर. राधाचा फोन आला ना पारिजातून, म्हणजे असा रडत वगैरे फोन केला की काही सुचतच नाही मला. आईचं वय झालंय, तिला आता हा राधाचा आतताईपणा नाही सहन होत आणि तो करायला लागू नये असंही वाटतं मला. त्यामुळे मी पारिजातवर धावत जाते ना, ते राधासाठी कमी आणि आईसाठी जास्त. सचिन असा वागला म्हणून मी त्याचा राग तुझ्यावर काढला. आणि सचिन जे काय वागतोय ना, निव्वळ वेडेपणा चाललाय सगळं. आणि एनिवेज आय एम रिअली सॉरी. काय सारखं सारखं सॉरी सॉरी सॉरी. ओके आता मी नक्की
तू ओके झालास की मी ओके होतेच. त्रास देतोस मला. बरं असतं ते. प्रेमात पाहिजे थोडी भांडणं, थोडे रुसवे फुगवे, थोडा त्रास, चांगला असतं. ते सगळं ठीक आहे. उगाच कोणाचं तरी ऐकून गैरसमज करून घेत जाऊ नकोस. मला नाही आवडत. डन. तुला पण एक रिक्वेस्ट. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. तू माझ्यापासून काही लपवून ठेवलंस ना, मला नाही आवडत. बरं, नाही लपवणार. या सगळ्या गोंधळात ठेवायचं राहून गेलं. किती वाजले बघितलंस? नको इतका विचार करत बसूस पट्या. खूप काळजी करतोस सगळ्यांची. होणार सगळं नीट. सचू मला असं का बोलला असेल ना? वाईट वाटलं ना? आश्चर्य वाटलं खरं तर. तू जर माझ्याशी असं बोलतोय तर मी नसताना तू घरच्यांना कसं वागवत असेल? पुन्हा पुन्हा सांगते, तसं दिसतंय तसं नाहीये. खरंच नाहीये. तुझं म्हणणं खरं असेल तर मला लगेच माई मावशी आणि आप्पांशी बोललं पाहिजे. घे बोलून. आधी काहीतरी खाऊन घे प्लीज. चल. हो, झालंय. प्रेझेंटेशन जस्ट कम्प्लीट झालंय. मी प्रेझेंटेशन मेल करतो. हां, आणि मी काय केलंय त्याच्याबरोबर एक डॉक्युमेंट फाईल अटॅच केली. हां, त्याच्यात त्या प्रेझेंटेशनचे सगळे डिटेल्स पण आहेत. हां, म्हणजे ते एकदा डॉक्युमेंट तुम्ही पाहिलं ना की कोणीही प्रेझेंट करू शकेल. हां, हो ना. नाही, आज मी तेच नाही येणार आहे. नाही, घरी थोडा प्रॉब्लेम. हो, थोडी फॅमिली इमर्जन्सी. थँक्यू. मी लगेच मेल करतो. थँक्यू. कधी उठलास? झोपलोच नाही आहे. असं काय करतोस पट्या? उठवायचंच ना मला. मी कॉफी करून दिली असती. अगं, मलाही माहिती नव्हतं मी रात्रभर जागून प्रेझेंटेशन बनवणार आहे. मी म्हटलं प्रेझेंटेशन कम्प्लीट करूया आणि झोपूया. कसा वेळ गेला, कधी सकाळ झाली कळलंच नाही. एवढं अर्जंट होतं? हो अगं, आजपासून जळगावला ती कॉन्फरन्स आहे ना, तिथे हे प्रेझेंट करायचं आहे. तू जळगावला जातोस? मी नाही जात आहे. आत्ता सांगितलं ना फोनवरतीच मी येत नाही म्हणून. माझ्याऐवजी दुसरं कोणतरी जाईल तिकडे. अरे तू कामाच्या बाबतीत असं का करतोस? जा ना तू. अगं, काय बोलतेस तू? तुला माहिती आहे ना आत्ता वाड्यात काय चाललंय. अरे पण मी आहे ना इथे. मी सांभाळेन सगळं. तू घरच्या प्रॉब्लेमसाठी कॉन्फरन्स बुडवू नकोस. नाही ग, तू काय करणार? आणि असंही मी वाड्यात नसलो तरी किमान शहरात राहिलं पाहिजे. म्हणजे देव ना करो पण दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर मी लगेच वाड्यात पोचू शकेन. म्हणजे मी नीट सांभाळत नाही का सगळं? असं नाही म्हटलं मी अनामिका. अगं, तुला तुझी कामं आहेत. काय करणार आहेस तू? सगळं करणार आहे. खरंच सगळं सांभाळेन. तू असं सगळं माझ्या अंगावर टाकून जातोस ना पट्या, मला ते खूप आवडतं. आणि मी आल्यापासून तू कामाच्या जास्त जबाबदाऱ्या घेतोयस, हे पण खूप आवडतं. हो, पण अनामिका. पण बिन काही नाही. आता मी आहे ना. मी सगळं नीट सांभाळेन. मी वाड्यावर जाऊन राहीन. आप्पांची, मावशीची, सचिनची काळजी घेईन. वल्लीची सुद्धा काळजी घेईन. तू माझ्यावर अविश्वास दाखवल्यासारखं करू नकोस. अगं, अविश्वासाचा प्रश्नच नाहीये. मी इतकंच म्हणतोय की असं काय करतोस पट्या? जा ना तू. ऐक माझं, प्लीज ऐक आणि जा. तू नाही गेलास ना तर मला खूप अपराधी वाटेल. असं वाटेल की मी नीट सगळं सांभाळू शकत नाहीये. आणि हो बरं, रिलॅक्स. मी जातो. मी कळवतो फोन करून की मी येतोय म्हणून. खुश?
चहा की कॉफी? चहा.